मित्रांनो, MST CETची एक्झाम आता काही दिवसावरती येऊन थांबली आहे अँड आय होप की तुम्ही तुमची तयारी खूप चांगल्या प्रकारे सुरू केली असणार. तर मित्रांनो, असे बरेचसे विद्यार्थी असतात ज्यांना नेमकं माहीत नसतं की बाबा तुम्हाला कोणते टॉपिक्स येणार आहेत आणि कोणते टॉपिक्स जास्त स्कोरिंग आहेत आणि फ्रिक्वेंटली विचारले जातात. तर तुमच्यासाठीच मी हा आजचा व्हिडिओ आणला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला या एक्झामचा पूर्ण सिलेबस त्यासोबतच अशी टॉपिक्स जे की फ्रिक्वेंटली रिपीट होतात आणि जे की स्कोअर करायला खूप इझी आहेत. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओ लगेच सुरू करूया. आणि तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण की मी तुम्हाला यात सांगेल की कोणते टॉपिक्स खूप फ्रिक्वेंटली रिपीटेड आहेत आणि कोणते टॉपिक्समधून 100% क्वेश्चन यायचे चान्सेस आहेत. तर चला मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण पाहूया फिजिक्ससाठी. तर आपण सगळ्यात पहिले पाहूया क्लास 11साठी. कारण की तुम्ही जोपर्यंत 11 क्लास कव्हर नाही करणार, तुमचा फाउंडेशन स्ट्राँग नाही होणार. अँड अनटिल अनलेस यू अंडरस्टँड दी टॉपिक्स ऑफ 11th स्टँडर्ड, तुम्हाला 12th स्टँडर्डचे चॅप्टर्स नाही कळणार. ओके. तर यामध्ये टॉपिक्स जसे की वेक्टर्स, ज्यातून भरपूर वेळेस क्वेश्चन्स येतात. देन वी हॅव मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड अँड ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक, सेमीकंडक्टर. आता मित्रांनो, हे टॉपिक्स आहेत पूर्ण फाउंडेशनल. आता जर तुम्ही हे टॉपिक्स कव्हर केलेत तर तुम्हाला मग क्लास 12चे टॉपिक्स कळतील. आता त्यासोबतच क्लास 12मध्ये तुम्ही पाहिलं सर्क्युलर मोशन, ग्रॅव्हिटेशन, रोटेशन, ऑसिलेशन, सरफेस टेन्शन, इलॅस्टिसिटी, असे भरपूर टॉपिक्स. त्यासोबतच इकडे इलेक्ट्रोस्टॅटिक, करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, असे तुम्ही टॉपिक्स तिथे पाहू शकता. वाटल्यास व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही टॉपिक्स नोट करून घ्या. आता मित्रांनो, या टॉपिक्समधून बघितलं तर सर्क्युलर मोशन, ग्रॅव्हिटेशन, मग ऑसिलेशन्स, इलॅस्टिसिटी, वेव्ह मोशन, स्टेशनरी वेव्ह, वेव्ह थिअरी ऑफ लाईट, मग करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, हे असे काही टॉपिक्स आहेत जे की एक्झाममध्ये खूप जास्त प्रमाणात विचारले जातात आणि यामधून क्वेश्चन हमखास तुम्हाला येऊ शकतो. ओके. तर मित्रांनो, इन केस तुम्हाला याच्यावरती अजून काही व्हिडिओज पाहिजे असतील, इन केस तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स किंवा अजून प्रॅक्टिस पाहिजे असेल तर मला कमेंट डाऊन करा, जेणेकरून मला कळेल की तुमची रिक्वायरमेंट काय आहे आणि त्यानुसार मी व्हिडिओ बनवू शकेल. इन केस तुम्हाला वाटलं की तुम्हाला हा कोणता टॉपिक खूप अवघड चालला आहे, त्याच्यावरती पण सांगा मला, मी त्याचे पण क्वेश्चन्स घेईल आणि तुम्हाला एक वाटलंच तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला शीट देईल, जिथून तुमची प्रॅक्टिस आणि तुमची प्रिपरेशन खूप इझी होईल. आता नेक्स्ट पाहूया, ती म्हणजे केमिस्ट्री फॉर क्लास 11th. आता यामध्ये पण सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, जे की खूप एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. देन केमिकल बॉन्डिंग, याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड्स, असे टॉपिक्स आहेत ज्याच्यातून हमखास क्वेश्चन येऊ शकतो. मग स्टेट ऑफ मॅटर, गॅसेस अँड लिक्विड, रेडॉक्स रिॲक्शन, हे पण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. देन एलिमेंट ऑफ ग्रुप 1 अँड 2, देन ॲब्झॉर्प्शन, कोलाइड्स, हायड्रोकार्बन्स, बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. आता क्लास 12चं बघूया. क्लास 12मध्ये सॉलिड स्टेट, याच्यातून पण क्वेश्चन येतो तुम्हाला. मग सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, केमिकल थर्मोडायनॅमिक्स अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री, हा पण एक खूप इम्पॉर्टंट आहे. हा फिजिकल केमिस्ट्रीचा टॉपिक आहे आणि याच्यातून तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, कारण की याच्यामध्ये खूप काही नाही आहे विचारायसारखं. ते जर क्वेश्चन विचारले तर ते डायरेक्ट ऑन दी स्पॉट, म्हणजे ऑन दी पॉईंट विचारतील तुम्हाला, जे तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला वापरून तुम्हाला त्याचा आन्सर काढता येईल. देन वी हॅव केमिकल कायनेटिक्स, मग पी ब्लॉक एलिमेंट्स आणि डी अँड एफ ब्लॉक, हे पण दोन खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जिथून तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, देन हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स, अल्कोहोल्स, फिनॉल, इथर अँड अल्डिहाइड, कीटोन अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, हे दोन टॉपिकसुद्धा इम्पॉर्टंट आहेत, जिथून तुम्हाला क्वेश्चन येतो. मग मॉलिक्युल्स, पॉलिमर्स अँड मेन म्हणजे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. आता मित्रांनो, आय नो केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ खूप एक लेंदीएस्ट चॅप्टर आहे. त्यामधले डायग्राम्स किंवा एलिमेंट्स खूप अवघड आहेत रिसाईट करायला. बट जर तुम्ही त्याचं प्रॉपर रिसिटेशन केलं किंवा तुम्ही जर प्रॉपर त्याचा एक वे फाइंड केला, तर तुमची यातला एकही क्वेश्चन चुकणार नाही. ओके. आता नेक्स्ट बघूया मॅथमॅटिक्स फॉर क्लास 11. त्यामध्ये ट्रिग्नॉमेट्री, स्ट्रेट लाईन्स, सर्कल्स, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, फंक्शन्स, लिमिट्स, असे टॉपिक्स आहेत. त्यासोबतच क्लास 12मध्ये मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसेस, जे की एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. देन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, यातून पण क्वेश्चन येतो. त्यासोबतच डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, यातून क्वेश्चन तुम्हाला येणार 100%. आता हे टॉपिक्स खूप लेंदी आहेत, बट तुम्हाला याचं मोर अँड मोर प्रॅक्टिस केली तरच तुमचं ते क्वेश्चन्स तुम्हाला अजून लवकरात लवकर सॉल्व्ह होतील आणि तुमचं कोणतंही क्वेश्चन चुकणार नाही. मग पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, सर्कल्स, वेक्टर्स, लाईन, प्लेन, प्रोबॅबिलिटी, बर्नॉली ट्रायल अँड बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आता मित्रांनो, हे सगळे टॉपिक झाले मॅथमॅटिक्सचे. ओके. आणि तुमच्यासाठी एकच माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे. मॅथमॅटिक्सला तुम्ही जितकं जास्त प्रॅक्टिस कराल, जितकी जास्त तुमची फॉर्म्युलेची तुमच्यावर स्ट्रेंथ असेल, पकड असेल,
तेवढं छान तुम्ही मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करू शकाल. आणि यामध्ये पूर्ण गेम मॅथमॅटिक्सच आहे आणि मॅथमॅटिक्स एक मेन सब्जेक्ट आहे. कारण की तुम्हाला यात जर तुम्ही चांगला स्कोर केला तर तुमचा स्कोर ऑटोमॅटिकली वर येईल. ओके. आणि याच्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करावी लागेल. इन केस तुम्हाला काही गोष्टींची गरज असेल तर मला प्लीज कमेंट डाऊन करा. म्हणजे मी तुम्हाला ती गोष्ट प्रोव्हाईड करेल. ओके. तर मित्रांनो, हा होता पूर्ण सिलेबस आणि मी तुम्हाला यातले टॉपिक्स पण सांगितलेत की जे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्यामध्ये यायचे चान्सेस जास्त आहेत. ओके. यावरती फोकस करा. वाटलंच तर व्हिडिओ परत पहा. टॉपिक्स नोट करून घ्या आणि तुम्हाला अजून कोणत्या गोष्टींची गरज पडेल, जसं की तुम्हाला फॉर प्रॅक्टिस क्वेश्चन्स लागतील किंवा तुम्हाला कोणत्या टॉपिकचं रिव्हिजन लागेल, तर मला प्लीज कमेंट करा. मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवेल आणि तुम्हाला ते प्रोव्हाईड करेल. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की असेच अपडेट्स तुम्हाला मी वेळेवरती आणून देईल. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.